पक्का आपल्याला काही नाऱ्या लावायचे, कारण बघा प्रत्येकाकडे सुख आहे, प्रत्येकाकडे दुःख आहे, पण दुःख विसरून आपल्याला सुख देणारे सन्माननीय PSI माझे वरिष्ठ अधिकारी कोडाबे सर आहे. जोरदार परत टाळ्यांच्या ग्रुपवरती मेसेज आला होता की सर येत आहे, तेव्हा आय वॉज इन द ट्रॅव्हलिंग. नंतर लगेच म्हणजे अर्धा ते संध्याकाळचा टायमिंग आहे. सन्माननीय PSI कोडाबे सरांच्या मातोश्रीचं निधन झालं. त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती आणि ओम शांती लाभो. कारण की एका ठिकाणी आनंद व्यक्त करण्यासाठी आपला मुलगा येतो आणि न कळत आपल्या आईचं देहांत होतं. म्हणजे कावळा बसाशी आणि डांग फुटाशी, तो विषय लिव करू आपण. भारत माता की मी बहिराय, मला आवाजच नाही. आवाज आला. 2 तास सर एक थेंबही पाणी पिलेले नाही, आले का लक्षात? आणि आपण जेवल्यानंतर आपण इथंच बसलेलो आहे. भारत माता की मला वाटतं सन्मानच्या मॅडमनी फक्त तुम्हाला उपमा वगैरे काहीतरी दिलेलं. भारत माता की आमच्या पारधी दादांनी तुम्हाला पोहे वगैरे दिले. भारत माता की आता वाटलं की थोडा सरांचं रक्त तुमच्यात आलं. बिग क्लॅपिंग फॉर द ऑल स्टुडंट. ना लंबोदर श्री गणपति ना शिवशंकर श्री कैलाशपति. यहाँ पे बैठे सभी भारत के नौजवानों की ना लंबोदर श्री गणपति ना शिवशंकर श्री कैलाशपति ज्यांनी केल्या जगात स्वराज्याची निर्मिती, तोच फक्त माझा देव राजशिव छत्रपती राजशिव. ज्यांनी भव्य दिवस स्वप्न पाहिलं ना, त्याच स्वप्नाच्या पूर्ततेसाठी वयाच्या 16 वर्षी ज्यांनी हाडाचे काढे रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस केला, असं मासाहेब राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या संकल्पिका. आणि तेच मासाहेब राजमाता जिजाऊंचं 16व्या वर्षीचं धोक्याचं म्हणून ज्यांनी करंगळी पकडून अवघं 16व्या वर्षी स्वराज्य निर्माण केलं, असं स्वराज्याचे सरन्यायाधीश बाळ छत्रपती शिवाजीराजे. आम्हाला स्वराज्य मिळालं आणि स्वराज्यानंतर जे पुढे मिळालं आम्हाला शिक्षण देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आम्हाला स्वराज्य मिळालं, शिक्षण मिळालं आणि शिक्षणानंतर ज्यांनी आम्हाला आरक्षण दिलं, असे आरक्षणाचे जनक करवीर नगरीचे सुपुत्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आम्हाला स्वराज्य मिळालं, शिक्षण मिळालं, आरक्षण मिळालं, पण तेच महापुरुष, ज्या महापुरुषांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 5:55 13 सेकंद 26 नोव्हेंबर 1949 ला जगातली विशाल विस्तृत विपुल अथांग महासागराची राज्यघटना, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि भारताचं लिखित संविधान दिलं, असे विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवतेच्या महान पुजाऱ्यांना प्रथम त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा. राष्ट्रसंत तेव्हा म्हणायचे की आम्हाला कावळ्यामध्ये बाप दिसतो, गायीमध्ये आई दिसतो, पण दगडात देव का दिसत नाही, हे आम्हाला राष्ट्रसंतांनी खऱ्या अर्थानं अध्याय 6 आणि 12 मध्ये सांगितलं. पण आज आम्हाला शोकांतिका आहे की आज आम्हाला माणसात माणूस का दिसत नाही. म्हणून तेव्हा कर्मयोगी गाडगे महाराज सांगायचे की माणूस म्हणून जन्मला, माणूस म्हणूनच जगायचे, माणसांच्या हक्कासाठी काही क्षण त्यागायचे. मी ज्ञानवंत जरी नसलो प्रतिभावंतांचा धनी, इथे बसलेल्या गोरगरिबांच्या झोपटीत माझं दीप उजळायचं आहे, माझं दीप उजळायचं आहे, माझं राष्ट्रसंत आणि कर्मयोगीला प्रथम विनम्र अभिवादन. साहेब आज शोकांतिका आहे की आज आमच्या ताई आणि दादा इथे बसलेले, त्यांचे शर्ट पॅन्ट चांगले पण त्यांचं कॅरेक्टर आणि करिअर घाणेरडं असतं, वाईट असतं. पण ज्या महापुरुषांचे शर्ट पॅन्ट फाटलेले होते पण चरित्र आणि चारित्र्य फाटलेलं नव्हतं, आणि म्हणूनच त्या राष्ट्रसंत आणि कर्मयोगींच्या नावावर विश्व विद्यापीठ आणि विश्व विद्यापीठाचा दाखला आम्ही घेतो. जोरदार टाळ्या त्या दोन्ही कोल्हापूरला भाषण द्यायला गेलो आणि पन्हाळ गडावर एक आम्हाला सुंदर ताईला प्रश्न विचारला की कागद ताई तू काय करत आहे. ताई सांगते की सर जस्ट आय हॅव कम्प्लिटेड माय 10th स्टँडर्ड, आय हॅव टेकन माय 11 सायन्स ऍडमिशन. म्हटलं ताई व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PCM. आज आमचे ताई आणि दादा सांगते P म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री, C म्हणजे केमिस्ट्री, P म्हणजे फिजिक्स, C म्हणजे केमिस्ट्री, M म्हणजे मॅथ्स. पण जेव्हा आम्ही तळेगाव ठाकूरच्या महाविद्यालयामध्ये शिक्षक असल्या ताई आणि दादाला विचारलं तर मला कळलं की नाही, खऱ्या अर्थानं PCMचा अर्थ फार महत्वाचं की जे नॉलेज PSI कोडाबे सरांच्या या मातृभूमीने दिलेलं आहे. P म्हणजे आम्हाला फिजिक्स भौतिकशास्त्र शिकवलं जातं, पण हाडाचे काढे रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करणारा वडील बाप पिता आम्हाला काय शिकवलं जात नाही, ही आजची आमची संस्कृतीची शोकांतिका आहे. आज आम्हाला C म्हणजे केमिस्ट्री रसायनशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनाला आणि जगण्याला असलेला करिअर आणि कॅरेक्टर आम्हाला का शिकवलं जात नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराणामध्ये पेज नंबर 109 वरून साबित तिसरा शब्द सांगतो की धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया, लेकिन जीवन में का चरित्र गया तो जीवन में का सब कुछ गया, जीवन में का सब कुछ गया. आम्हाला M म्हणजे मॅथमॅटिक्स
अल्जेब्रा आणि जॉमेट्री भूमिती आणि बीजगणित समजते, पण जीवनाला आणि जगण्याला ज्या मातेनं, ज्या आईनं, ज्या गर्भवती स्त्रीनं आम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं आणि 10व्या दिवशी जीवन जगण्याची गुरु किल्ली दिली, आम्हाला दृष्टी नाही तर दूरदृष्टी दिली, ते मम्मी माता आई आम्हाला समजली काय, ही फार शोकांतिक आहे. जोरदार टाळ्या आपापल्या परमपूज्य आई. आज कोडापी सर असेल, बी असेल किंवा आमचे सन्मान्य वनरक्षक असेल, हे जे असेल ते आईमुळेच आहे. सत्यपाल महाराज साहेब नेहमी सांगतात की माँ के पाव जन्नत आहे तर पिता के पाव उन्नत आहे. मग आपण आपल्या आई वडिलांनाच कमी का समजतो? एका विद्यार्थ्यांचं उदाहरण सर देऊ इच्छितो. आज ह्याच भारतातला, या महाराष्ट्रातला, विदर्भातला व्यक्ती UPSC ची असिस्टंट कमांडंट ऑफिसर एक्झाम सीडीएस क्लिअर केली. भारतातून 280 जण, 55 लोक ट्रेनिंग सेंटरला PCTC प्री कॅडेट ऑफिसर ट्रेनिंग सेंटर नाशिकला दाखल झाले. 55 मध्ये 54 लोक आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, CSF, ITBP, BSF, एनएसजी, IS, IPS, SP, CP, IGDचे कलेक्टर आणि तत्सम सुपर क्लास 1 गॅजेटेड ऑफिसरची मुलं मुली. 55 मध्ये 5 मुली, 55 मध्ये 5 मुली आणि 54 लोक क्लास 1 अधिकारी नाही आणि एकच मुलगा शेतकरी सैनिक. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 15 दिवसांनी 20व्या वर्षी मिलिटरी इन्फॉर्मेशनच्या कर्नल शर्मा मॅडमने त्या मुलाला प्रश्न विचारला की आर यू अंडरस्टँड. तो उभा झाला, त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मी ह्या व्यक्तीचं उदाहरण नेहमी सांगत असतो. 1दा झालं, 2दा झालं, 3दा झालं, ह्या विद्यार्थी उभा झाला आणि म्हटला येस मॅम आय एम अंडरस्टँड. मॅडम म्हणते काय तू समजला? हा व्यक्ती एकदम उत्तर देतो आय एम अंडरस्टँड, जुना मोठा स्टँड, गांधीचौक, नाशिक. जसे तुम्ही हसले तसा स्टाफ हसला आणि तो विद्यार्थी, मॅडमने त्याला पिछेमूड तेचर केलं आणि बाहेर तिथला CO कमांडंटनं बाहेर काढलं. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, रडून घायल झाला म्हणून वॉशरूम मध्ये गेला, तिथे रडला. तिथून बाथरूम मध्ये गेला, तिथं रडला. तिथून लंगर मध्ये गेला, मेस मध्ये, तिथंही रडला. पण रडता येत नव्हतं काय. रडला तर आपल्या ट्रेनिंग सेंटरला भगोडा म्हटलं जातं. मग पुढे करावं काय, तर एक्स्ट्रीमली सॉरी म्हणून एक कन्व्हेन्शन लेटर टू द कमांडिंग ऑफिसर. आपल्या PTS ला जर गेलो तर कुणी कमांडंट असते, इकडे कर्नल असते, इकडे ब्रिगेडियर आणि कॅम्प कमांडंट असतो. तो याच्यासाठी रडत नव्हता की त्याला ट्रेनिंग सोडून जायचं होतं. त्याच्या याच्यासाठी होतं की 15 दिवसात वेपन्स, अम्युनिशन, राशन, इक्विपमेंट, क्लोथिंग त्याने यूज केलेलं होतं. तुमचा पगार, पेमेंट, सॅलरी स्लिप तुमची काढणं सुरू होते आणि त्याच्यावर बोजा आला होता जास्तीत जास्त 10 लाख ते 8 लाख. मग हा मुलगा काय रडत होता? तर सर मुलांची परिस्थिती फार वाईट. वडील कपडे विकतात आजही, आई कपडे विकतात, आई बांगड्याचा व्यवसाय करतात आजही. स्वतःकडे घर नाही, स्वतःकडे शेती नाही. एक बहीण आहे, बहीण MSc BEd झालेली आहे. दोन्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकतून, मी तो मेकॅनिकल आणि ते प्लास्टिक पॉलिमर झाली. ते झाल्यानंतर परत कन्व्हेन्शन लेटर झाला आणि कंटिन्यू ट्रेनिंग झालं. 1, 2, 3च्या सर्व ट्रेनिंग झालं आणि ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवसानंतर तुम्हाला एक BCA मिळतो. व्हॉट इज द BCA? नॉट बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन, इट इज द लॉंग फॉर्म ऑफ बेस्ट कॅडेट अवॉर्ड. गोल्ड मेडल असेल, सिल्वर मेडल असेल, आता सरांना माहित आहे, ब्रॉन्झ मेडल असेल, सायटेशन असेल, कमांडिंग, व्हॉट एव्हर रिलेटेड टू द कमांडर. इकडे आपलं गृह मंत्रालय तिथे, तिकडे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स तिथं. हे झाल्यानंतर 5 व्यक्ती ज्यांना ट्री प्लांटेशन, ब्लड डोनेशन, हेल्थ चेकअप कॅम्प असेल, मिलिटरी इन्फॉर्मेशन, मिलिटरी हिस्ट्री, डिफेन्स स्टडीज, वॉर टेक्नॉलॉजी, हेल्थ अँड हायजीन, जे ऍडव्हेंचरस लाईफ असेल आणि करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये 5 व्यक्ती काढले 55 मध्ये. 55 मध्ये बसले कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, SP, CP, IGDचे कलेक्टर, अशी 8 लोकांची टीम घोड्याच्या नाल्याच्या आकारानं, त्याच्यात 5 जण. पहिला क्वेश्चन पॅनल विचारतात की व्हाय यू जॉईन द इंडियन आर्मी? तुम्हाला भारतीय स्थल सेनेत का जायचं आहे? पहिल्याला विचारते साडी आवडते, दुसऱ्याला बंदूक, तिसऱ्याला पगार, चौथ्याला युनिफॉर्म, व्हॉट एव्हर, बिकॉज दॅट इज युअर पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी. क्वेश्चन तुम्ही काही जरी सांगितलं असेल की मला शूज आवडते तर हे चाललं असतं. पहिला क्वेश्चन एंड. सेकंड विचारला की हाऊ मेनी रँक्स आर अवेलेबल इन द इंडियन आर्मी? भारतीय स्थल सेनेत अधिकाऱ्याचे किती रँक्स आहेत? पहिल्याला विचारलं नाही, सेकंडला नाही, थर्डला आर्मीचं विचारलं, नेव्हीचं आन्सर दिलं, फोर्थला माहितले, 5वा म्हणजे एकदा इथून बसला की डायरेक्ट नागपूर नॉनस्टॉप. झाली गाडी सुरू. सेकंड लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, फील्ड मार्शल कटले, खालून सेकंड लेफ्टनंट कटलं. थर्ड क्वेश्चन, this question so many time asked in MPSC, UPSC, Staff Selection Commission, Army, Navy, each and every related to class 1 gazetted officer. Question was that की who is known by missile man? Missile man म्हणून कोणाला ओळखलं जातं? तुम्हाला सर्व क्वेश्चन विचारत नाही. क्वेश्चन विचारला होता की हाऊ मेनी मिसाइल्स मेड बाय मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, न्यू दिल्ली. संरक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्लीने किती क्षेपणास्त्र बनवलं? तो दादा इंटरव्ह्यू मध्ये कसे क्वेश्चन असते ती त्या मुलाचे क्वेश्चन. किती मिसाईल्स? पहिल्याला विचारलं नो, सेकंडला नो, थर्डला नो, फोर्थला नो. सर पहिला व्यक्ती कोण होता त्याच्या ट्रेन सेंटरला? महबूब मुफ्ती साहेब, जम्मू काश्मीरची 2015 ते 2017-18 ची मुख्यमंत्रीची मुलगी सुफी. रियाजुद्दीन खान, एज्युकेशन मिनिस्टर ऑफ बँगलोरच्या शिक्षण मंत्र्याची मुलगी रुखसाना खान. तिसरं, वयाच्या 21व्या वर्षी हिसार हरियाणा मधून IAS होणाऱ्या सौरभ त्रिपाठींचा मुलगा अभिषेक त्रिपाठी. मनोहरराव पर्रिकर, माजी
संरक्षण मंत्री भारत सरकार नवी दिल्ली आणि माजी मुख्यमंत्री गोवा त्यांचा पुतण्या अभिषेक आणि एक तुमच्या विदर्भातला मुलगा. विचारलं तर पहिला नाही, सेकंड नाही, थर्ड नाही, फोर्थ नाही, फिफ्थ. सिंपल. बिहारची राजधानी काय? पटना. पी फॉर पृथ्वी, ए फॉर अग्नी, टी फॉर त्रिशूल, न फॉर नाग, ए फॉर आकाश. संपला विषय. जे 14 जण होते त्यांना म्हटलं पिचे स्टँड अप, पिचे मूड तेच चल. घोड्याच्या नालेच्या आकारामध्ये फक्त एकच व्यक्ती बसला. त्याला असं वाटलं की याला कुठून तरी चुरून उत्तर आणला हात पाय, कारण की तिथे तुम्ही पाणी पिऊ शकत नाही, डोकं जरी असलं तरी खाजू शकत नाही, कारण तुम्हाला काहीच करता येत नाही. इकडे सायकोलॉजिस्ट असतात, इकडे इंटरिम ऑफिसर असतात, इकडे तुमचे कमांड असतात. प्रत्येक तुम्ही काय कसं करता प्रत्येकावर नजर असतात, एखाद्या सीसीटीव्ही सारखी. 14 जण बात केली, एकच व्यक्ती. त्या एक व्यक्तीला परत 2 क्वेश्चन केले की यू आर द कमांडिंग ऑफिसर, तुम्ही कमांडिंग ऑफिसर, तुमच्याकडे आर्मी, रेजिमेंट, कोर, बटालियन, युनिट, सेक्शन, कंपनी, ब्रिगेड, प्लॅटून आणि कंपनी आहे. एखाद्या आर्मी आणि भारत आणि चायनामध्ये जसं घमासान युद्ध सुरू झालं किंवा भारत आणि पाकिस्तानात, तसं तुम्ही लेह लडाखच्या बॉर्डरवर आहे. लेह लडाखच्या बॉर्डर असताना एखादा युद्ध परिस्थिती ज्यांना तुम्ही लाभली आणि यू आर द कमांडिंग ऑफिसर, तुमच्याकडे फक्त 1 मिनिट आहे. व्हॉट यू शुड डू दॅट. काय करायला आपण त्यावेळेस? त्या व्यक्तीने सरळ सांगा, इफ आय एम द कमांडिंग ऑफिसर, आय विल हँडल, कंट्रोल अँड कमांड टू द प्लॅटून अँड आय विल प्रॉपरली यूज वेपन्स, अम्युनिशन, राशन, इक्विपमेंट अँड क्लोथिंग. जे काही दारूगोळा, बंदूक असेल मी ते वापरेल. आणि शेवटला क्वेश्चन विचारला की हाऊ मेनी ओशन्स आर अवेलेबल इन द वर्ल्ड अँड इंडिया. या भारतात किती महासागर आहे? सिंपल. पैसा. पी फॉर पॅसिफिक, ए फॉर अटलांटिक, आय फॉर इंडियन, एस फॉर साऊथ, ए फॉर आर्टिक. हे सर्व झालं. आणि ज्या व्यक्तीला त्या मॅडमनी म्हटलं की यू कॅन स्पीक इन इंग्लिश, तू इंग्लिश बोलू शकत नाही, त्या मॅडमचे मिलिटरी इंग्लिश मध्येच ऑल इंडियाला फर्स्ट गोल्ड मेडल. ज्या कमांडिंग ऑफिसरला त्याला म्हटलं की तू फिजिकल करू शकत नाही, पुशअप्स नाही, पुलअप्स नाही, सिटअप्स नाही, व्हॉटेवर काहीच नाही, त्याच्या फिजिकल आणि मिलिटरी हिस्ट्रीमध्ये सुद्धा गोल्ड मेडल ऑल इंडिया फर्स्ट. जे जगातला सर्वात कठीण विषय आहे DMSS, डिफेन्स अँड मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी स्टडी, युद्ध व संरक्षण दलावर आधारित अभ्यासक्रम, युद्धाची रणनीती काय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ऑल इंडिया गोल्ड मेडल. बेस्ट कॅडेट अवॉर्ड तोही त्या मुलाला मिळाला. बरं मला सांगा, एखाद्या शिक्षकांना तर रागवतो आपण काय करतो? डायरेक्ट बुक्क्यात मारतो मॅडमने, नाही आई बाबाला सांगतो, आई बाबा त्याला मारते, होते की नाही? पण त्या व्यक्तीला कतार काळजात घुसले पिक्चर नुकताच रिलीज झाला होता ना, तो पाहिला. सचिन पिळगावकरला एक म्हणजे काय असतात, एक शत्रुत्व असते. तो त्याला सांगतो की मारायचं नाही, खून का बदला खून नाही, तुला मारायचं असेल तर सुबोध भावे काय म्हणतो, विचारानं मार, तुझ्या ताकद असेल तर तुझा सूर आणि माझा ताल. ते गोष्ट त्या व्यक्तीला आठवलं, पूर्ण झालं, पूर्ण बोलवलं. ज्या व्यक्तीला मॅडम म्हणे तू बोलू शकत नाही, त्याच्यात गोल्ड मेडल. सर्व गोष्ट झालं. 55 मध्ये 50, 40, 30, 15, 10, 8, 9, 7. तोच व्यक्ती ऑल इंडियाला मिलिटरी इन्फॉर्मेशन मध्ये गोल्ड मेडल, डिफेन्स स्टडीज मध्ये गोल्ड मेडल, बेस्ट कॅडेट अवॉर्ड. आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या विदर्भातला, तुमच्या महाराष्ट्रातील, तुमच्याशी बोलणारा वैभव नंदकिशोर निमकर. काय मला सांगायचं होतं? स्वतःचा मोठेपणा निश्चितच नाही, स्वतःची परिस्थिती बिलकुलच नाही. का आपण फक्त एक उखाणा टाईप म्हटलेला आहे की माझ्याकडे घर नाही, माझ्याकडे शेती नाही, इथं सर कोणीच बसले नाही, एवढी माझ्या एवढे हायली क्वालिफाईड आहे. हायली क्वालिफाईड म्हणतो. आय एम एव्हरी टाइम प्राऊड अबाउट टू द माय पॅरेंट्स. ते वडील 7वी नापास आहे, आई 5वी नापास आहे. आणि आज ते जर IIT असते तर आज वैभव निमकर खांद्यावर स्टार घेऊन तुमच्या जवळ नसतात. सांगण्याचा माझा म्हणून आहे की तुमच्यात काहीतरी पोटेन्शियल असतं की तुम्हाला जिथं लात मारा तुम्ही तिथं पाणी काढू शकता. कोडाबे सरांनी खूप सुंदर सांगितलं की आमचा 10वीत असेल मुलगा, 12वीत असेल, नापास झाला की सरळ भविष्याकडे जातो आणि भविष्यात हात दाखवतो. जायचं असेल तर शंकर बाबा पापडकरांकडे जा, तिथे एक सुंदर वाक्य लिहिलं आहे, अरे आग तो लग गई इस घर में, अब तो बचे ही क्या है, और बच गए तो समझ लो यारो जला ही क्या है. अरे इस नतीजे मुकद्दर अपना, वरना हाथों की लकीरों पे लिखा ही क्या है, वरना हाथों की लकीरों पे लिखा ही तो लकीर आहे. आज सर्वजण म्हणतात की MPSC आहे, UPSC हार्ड आहे. कुठे हार्ड आहे हो? आज आपल्याकडे सर खऱ्या अर्थानं आईस्क्रीमच नाही. आणि म्हणून कोडाबी सर आले, सर आले, मला माहिती आईस्क्रीम, तर म्हणून मी म्हटलं कोडाबी सर येत आहे, सर येत आहे, म्हणून स्पेशल आहे मुलांसाठी काय गिफ्ट द्यावं, आईस्क्रीम आणली सर आणि वॉच आणली. आईस्क्रीम फार महत्वाची, खूप टेस्ट आहे. काही लोकांनी कालच खाल्ली, तुमच्यामुळे कोडाबी सर नाराज झाले. आला का लक्षात? तर व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ आईस्क्रीम? फॉर ऑथेंटिक कॉन्फिडन्स असायला पाहिजे. सरांनी प्रत्येक गोष्ट सांगितलं आमच्या दादांचं उत्तर की त्या मूव्हीमध्ये काय कॉन्फिडन्स. एक शाहू महाराजांचं 1 मिनिटाचं उत्तर आहे. शाहू महाराजांना 3 मुलं आणि शेतामध्ये त्यांच्या पत्नीसोबत काम करत होते. कलेक्टर सर स्वतः नव्हता, कलेक्टर सरांची RTPC, त्याला रेडिओ पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो, आणि PA
ते गेले आणि शेतामध्ये गेले. आता मी तिथं 4 महिने राहिले म्हणून मग सातारा, सांगली, कोल्हापूर, मिरज तिकडले ते भाषा गवसली. ते झाल्यानंतर शाहू महाराज आणि त्यांची पत्नी काम करत असते आणि कलेक्टरांची गाडी जाते आणि म्हणतात की शाहू महाराज तुम्हाला ना आमच्या कलेक्टर साहेबांनी बोलवलं, तुम्हाला ना आताच आमच्यासोबत यायचं आहे. शाहू महाराज घाबरले, अहो आम्ही कोणाला ना चाकू मारले ना कोणाचा पैसा घेतला, तुम्ही कशाला आम्हाला हात लावताय. ते बोलले की अहो साहेब आमची तुम्हाला मर्जी नाही, आमच्या ना कलेक्टर साहेबांनी तुम्हाला बोलवलं, तुम्हाला यायचंच आहे. शाहू महाराज बसतात. शाहू महाराजाचा 5 वर्षाचा मुलगा, 15 वर्षाचा आणि 10 वर्षाचा. शाहू महाराज सेट कुठे? कलेक्टरच्या ऑफिसला. कलेक्टरला विचारतात आधी का? कलेक्टर सर एंटर करतात, नवरा बायको. शाहू महाराज म्हणतात तुम्ही कशाला आले? शाहू महाराज म्हणतात काय हो साहेब, आम्ही तर शेतामध्ये निधन वखरणी करायचो, तुमची गाडी आली ना घेऊन बसायला. कलेक्टर साहेब म्हणतात तिचे मूळ तेच, तुम्ही जावा. 5 वर्षाचा मुलगा येतो, त्याला कलेक्टर सर विचारतो की तू माझ्या चेंबर मध्ये कशाला आला? आता आपणच 5 वर्षाचा असताना बोलू नाही तर तो काय बोलला? तोंडात आपला अंगठा तोंडात घातला, हु केलं, तोही रिजेक्ट. 15 वर्षाचा मुलग्याला त्याला विचारलं की तुझी आई वडील रिजेक्ट, 5 वर्षाचा भाऊ रिजेक्ट, तू इथे कशासाठी आलेला आहे? तो बोलतो की सर माझ्या आई वडिलांना मला जन्म दिला म्हणून मी याच्यासाठी आलो, तोही रिजेक्ट. शेवटी एक नररत्न महापुरुष आलो, शेवटी नाव याच्यासाठी थांबलाय, इट्स अ सिक्रेट. तुला विचारतो की तू इथे कशासाठी आलेला आहे? पुढचा पाय पुढे. परत विचारतो की तू पागल आहेस का, तू इथे कशासाठी माझ्या चेंबर मध्ये आलेला आहे? मागचा पाय मागव. परत विचारतो की अरे बाबा तू मॅड आहे का, तू इथं कशासाठी आलेला आहे? हाताची घडी. 1 डाव झालं, 2 डाव, 3 डाव. शेवटी कलेक्टर सर म्हणतात तू वेडा आहेस का? तू माझ्या चेंबर मध्ये, तू माझ्या कलेक्टर ऑफिस मध्ये, तू माझ्या दालनामध्ये, तू प्रशासकीय अधिकारी कार्यालयामध्ये कशात आला? अहो सर माझे आई वडील अंगठा बाद ते रिजेक्ट झाले, माझा 5 वर्षाचा भाऊ रिजेक्ट झाला, 10 वर्षाचा भाऊ रिजेक्ट झाला, म्हणून मी याच्यासाठी तुमच्या दालनामध्ये, तुमच्या चेंबर मध्ये, तुमच्या कॅबिन मध्ये आलेलो आहे, तुमच्यासाठी राजा होण्यासाठी आलेलो आहे, तुमच्यासाठी राजा होण्यासाठी आलेलो आहे. आणि हे नाव आहे बडोदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्याला महाराजा आणि सयाजीराव गायकवाड त्यांचं नाव. जोरदार टाळा त्या महापुरुषाला. काय सांगायचं होतं? व्हॉट इज द लेवल ऑफ कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स कशी असते आला लक्षात. म्हणून एक शायर असं म्हटलं जातं कि ना संघर्षाना ना तकलीफे तो क्या जीना है मजे में. यहाँ पे बैठे सभी भारत के नौजवानों कि ना संघर्षाना ना तकलीफे तो क्या जीना है मजे में, बड़े बड़े तूफान भी ढल जाते जब आग लगती है सीने में, जब आग लगती है. आप और कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आज आम्हाला असला पाहिजे. ई फॉर इच्छाशक्ती, विल पॉवर आज आमच्यात असली पाहिजे. स फॉर सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह एटिट्यूड. कुठेही काही गेलं, सरांनी सांगितलं की इंटरव्ह्यूला जाताना नेहमी काय असलं पाहिजे? नाना पाटेकरचं नाव. एन फॉर नॅचरल, एन फॉर नॉर्मल, ए फॉर अलर्ट, ए फॉर ऍक्टिव्ह. बाकी काहीच नाही. लोक असं म्हणतात की आपण गेल्यानंतर पॅनलवाले आपल्याला घाम फोडतात, आपल्याला पॅरालिसिस गेल्यासारखं वाटतं. पण सर आय गॉट माय एक्सपिरियन्स. जिथं जिथं मी यूपीएससी, आय हॅव क्लिअर 10 टाइम्स माय यूपीएससी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. येस आय हॅड गॉन टू द मेरिट बट नॉट कम्स इन मेरिट. मागच्या वेळेला क्लिअर केली. 7,80,000 मुलांनी एप्रिलमध्ये फॉर्म भरले. 8 जूनला आमचा पेपर झाला. 7,30,000 मुलं पेपरला बसले. 6,728 आणि आय गॉट ऑल इंडिया 11th रँक इन रिटर्न एक्झाम. हे घेतल्यानंतर 255 लोकांचा इंटरव्ह्यू झाला. 24 SSB बोर्ड. कॅप्टन विक्रम बात्रा सर जिथे होते कारगिल मधले, तिथे 55 मधून 5 पूर्ण रिकमेंडेड झाले आणि शेवटी आमची मेरिट झाली. स्क्रीनिंग, फिजिकल, मेडिकल, डॉक्युमेंटेशन सर्व. आणि माझ्यासोबत कोण होता? नीरज चोप्रा, हु गॉट अ इंटरनॅशनल गोल्ड मेडल. एनसीसी, NSS, स्काउट गाइड, स्पोर्ट, इच अँड एव्हरी इक्वल. बट व्हाय he has been recommended? Because he got a gold medal. 6 दिवस आम्ही मेडिकल, इंडियन एअर फोर्स स्टेशन, कमांड हॉस्पिटल, ब्रिगेड रूटला सोबत 6 दिवस होतो नीरज चोप्राने. कशाचा परिणाम? तुमच्याकडे जर एखादं लेवलचं गोल्ड मेडल असेल, सिल्वर मेडल असेल, ते सुद्धा आहे. मला असं वाटतं सर तुम्ही गोकुल येवलेला ओळखा. एम आय राईट? धारणीचा तो मुलगा कोण आहे? गोकुल येवले. ज्याच्याकडे सर चटणीमध्ये तेल टाकायला पाणी टाकावं लागतं, ज्याच्याकडे घर नाही, घरामध्ये शेती नाही, जिथं माणसं झोपतात तिथं बकरी, शेळी झोपावं लागतं. जो टायर असतो ना 4 व्हीलरचा, तो आपल्या अंगामध्ये परिधान करून तो धावायचा. एका हॉटेलमध्ये, तुम्ही हॉटेलचं आणि मालकाचं नाव नाही सांगितलं, बिकॉज खूप रिच पर्सन आहे. त्याच्याकडे सर जायला पैसे नव्हते म्हणून आम्ही आमचे कपडे, आम्ही पैसे त्याला जमा केले. नागपूर एअरपोर्टवर सोडलं. जेव्हा पैसे घेऊन शेगाव कचुरी पास दिल्या. दादाला म्हटलं तू नॅशनल आहे, इंटरनॅशनल आहे, तू कधीच फेसबुकवर नाही, व्हॉट्सअपवर, तू काय माणूस आहे? तो म्हणे दादा फक्त मला तिथे येऊ द्या, माझं नाव तुम्हाला फेसबुकवर नाही, व्हॉट्सअप नाही, गुगलवर सर्च करायला भाग पाडणार, तसं मी तुम्हाला करून आले. 5 कचोऱ्या खाऊन जाणारा व्यक्ती इंटरनॅशनल IISS मध्ये 5 सुवर्ण पदक या देशाला देते. त्याचं नाव गोकुल येवले. 5 कचोऱ्याचं रूपांतर 5 याला काय म्हणतात? तो हे कॉन्फिडन्स नाही काय, याला म्हणतात विल पॉवर. शेवटला आहे सकारात्मक दृष्टिकोन.
त्याच्यानंतर आहे क्रियाशीलता. तुमच्या क्रिएटिव्हिटी असायला पाहिजे. व्हॉट इज इन द क्रिएटिव्हिटी? जेव्हा महासाहेब राजेमाता जिजाऊने सांगितलं की राजा तुम्हाला वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य निर्माण करायचं आहे, शिवाजी महाराज गजबटले की महासाहेब माझं वय अवघं 16वं वर्ष धोक्याचं, मी कसं काय करणार? महासाहेबांनी एकच दाखला दिला. महासाहेब म्हणतात की तुम्ही EVM नावाची मशीन वापरा. आता ती EVM आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, पण बीजेपी सरकारनं पुरी चेंज केली. एव्हरी वोट फॉर मोदी झालं. आला का लक्षात? A फॉर ऍक्शन, V फॉर व्हिजन, M फॉर मिशन. हे छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं बाळकडू महासाहेबांना दिलेलं होतं. आज वयाच्या 16व्या वर्षी सर्वात आधी तोरणा किल्ला बांधलेला जगजेता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या नावातच ताकद आहे ना. हे स्पर्धा परीक्षेसाठी नाही, लाईफ टाइम साठी आहे. शी म्हणजे शिका, वा म्हणजे वागा, जी म्हणजे जिंका, त्याचं नाव शिवाजी. शिवाजी या शब्दाला जर उलटा पारात केलं तर जो जीवाशी लढतो त्याचं नाव शिवाजी. आज आपण शिवाजी महाराज आपल्याला समजले का? नाही. आज जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आमचे विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही इंटरव्ह्यूला गेलो, आम्हाला वशिला लागलं. कोण म्हणतात तुम्ही एनडीएला दिलं, सीडीएसला गेलं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, CSF, ITBP 28 प्रकारच्या एक्झाम आहे, क्लिअर दॅट एक्झाम. त्याच्यातल्या 8 एक्झामचा कॉलअप लेटर आहे, IGTR आहे, CPT आहे, DDOK आहे, GK आहे, त्याच्यानंतर MSME आहे. कोण म्हणतात तुम्हाला एका ठिकाणी पैसा नाही मागितला? पैसा लागत ते तुमचा विचार आहे की तुम्हाला लागतो. मग म्हणताना मी वशिला जाते. वशिला कोण जाते? व म्हणजे वय नसलेला, शी म्हणजे शिक्षण असलेला, ला म्हणजे लाज नसलेला. ज्याला शिक्षण नाही, वय नाही, लाज नाही, तो जातो. आपल्यासारखाचा विद्यार्थी जात नाही. म्हणून यू मस्ट हॅव आईस्क्रीम. आ म्हणजे आत्मविश्वास, ई फॉर इच्छाशक्ती, स फॉर सकारात्मक दृष्टिकोन, क्री फॉर क्रियाशीलता आणि म फॉर महत्वाकांक्षा. हे झाली आईस्क्रीम जीवनाची. आणि शेवटी इंटरव्ह्यू का कुठेही गेले तरी वॉच वापरा. आला का लक्षात? का? ऑफिसर असेल, मिस्टर, कोणी का वॉच लावतात? सातारा सांगलीत एका ठिकाणी असं विचारलं, म्हटलं व्हॉट इज दिस? एकही दादानी ताई बोललं नाही. 5 वर्षाचं पार्सल. सर मी सांगू का? म्हटलं सांग. म्हटलं व्हॉट इज दिस? म्हणे कोंबडीचं पीस. आला का लक्षात? म्हणजे असेही विद्यार्थ्यांचं जे आहे आनंद आहे, काही हरकत नाही. हसताना तुम्ही हसायलाही पाहिजे. वॉच युअर वर्ड्स. बरेच वेळा इंटरव्ह्यूला जाताना आम्ही शब्दांची तीव्रता कमी करतो आणि आवाजाची वाढतो. डझंट मॅटर. असेच तिथं बुडेबाडे जे बसलेले असतात ते काळे केस पांढरे असंच हेरडाय करून नसतात आलेले. आपल्यासारखे शेकडो लाखो हजारो पिढ्या ते डिलीट करतात. वयाच्या 21व्या वर्षापासून ते 21-25च्या दरम्यान ते IAS IPS झालेले असतं. आपण जिथे इंटरव्ह्यूला जातो त्याचा पेपर पॅटर्न तुमच्या नावावरून ओळखतात की बंदे में दम आहे की नाही, हा रिकमेंडेड होणार की नाही, तर सर्व माहिती असतं. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तुमचं करिअर आणि कॅरेक्टर जे आहे ते सांगा. When I was clear my ND exam 2012, I was in 21 SSB board Bangalore. माझा ब्रिगेडियर कमांडर, कर्नल, सायकोलॉजी ऑल लेफ्टनंट कर्नल बसले. मला शेवटला क्वेश्चन विचारला होता, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ इन्सास? आय डोंट नो अबाउट दॅट. ऍक्च्युअली इन्सास यूज इन कारगिल 99. इन्सास इंडियन न्यू स्मॉल आर्म सिस्टीम. मला माहितच नव्हतं. LMG काय, CMG काय, टायगर काय, 56 काय. मग त्यांनी याच्याबद्दल विचार, हेलिकॉप्टर्स की, त्यांनी सांगितलं चिता, चेतक, ध्रुव, चपोर, रुद्र, लान्सर. मला माहित नव्हतं इन्सास, पण मी त्यांना सांगितलं हात वारे करून. बिकॉज बॉडी लँग्वेज जर तुमची बोलत असेल तर दे नो अबाउट युअर बॉडी लँग्वेज. आला का लक्षात? तुमच्या बॉडी लँग्वेजवरून तुम्हाला समजतात की तुम्हाला मार्क्स द्यायचे की नाही. म्हणून वॉच युअर वर्ड्स, वॉच युअर ॲटिट्यूड. नेहमी ॲटिट्यूड असायला पाहिजे. बी ए पॉझिटिव्ह. आणि कोरोनानं पॉझिटिव्ह म्हटलं की माणसं दूरच लोटतो. आला का लक्षात? वॉच युअर वर्ड्स, वॉच युअर ॲटिट्यूड, वॉच युअर टॅलेंट. टॅलेंटची कधीच कमी नाही करावं. एखाद्या ताईला रांगोळी येते, हिला चांगलं बोलणं येते, तिला वाजवते येते, आमचे ताई सूत्र संचालन करते, दुसरे ताई छान पाणी पाजते. गट्स आहे ना. आला का लक्षात? गट्स असणे फार महत्वाचं आहे. बरं मला सांगा, हे आहे तुम्ही हसले का ताईला पाणी, तुम्ही यावर इथं द्यावर पाणी नाही, आम्हाला लाज वाटते म्हणता की नाही? तोच शब्द त्या ताईने डिलीट केलेला आहे. आज हे तुम्हाला प्लॅटफॉर्म देत आहे. ग्रीन फाउंडेशन किंवा आपले तळेगाव ठाकूर तुम्हाला प्लॅटफॉर्म देतात. हाच प्लॅटफॉर्म फार महत्वाचा आहे. एज्युकेशन महत्वाचं नाही तुम्हाला एवढं जास्त, पण तुमचं जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस आहे. मग बरेच वेळा म्हणतात की इंटरव्ह्यूला कोणत्या गोष्टी पाळल्या जातात? 20+20+60. 20 हाऊ टू कम्युनिकेट टू द पॅनल. तुम्ही पॅनल सोबत कसे बोलता. त्यानं विचारलं की तुमचं नाव काय, तर तुमचं नावच सांगा. तुमच्या वडिलांचं नाव नका सांगू, त्याला काय लव्ह मॅरेज करायचं नाहीये. आला का लक्षात? काही घेणं देणं नाही. जेवढं विचारलं तेवढंच सांगा. मग आर्मीचा इंटरव्ह्यू कसा बसतो फार वेगळा असतो. दोनच तुम्हाला उदाहरण देतो. मला त्यांनी विचारलं, दिस इज अ SRT सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट. असे 60 क्वेश्चन असतात, 60 मिनिटाचे. पहिले 2च क्वेश्चन सांगतो म्हणजे तुमचा मेंदू बाहेरच येईल. पहिला क्वेश्चन, तुम्ही आहे तुमचे समजा पुरुष असेल तर माझी आई, माझी बहीण आणि माझी बायको. मला इथून अमरावतीला जायचं आहे. माझा समुद्र आहे किंवा महापूर आलेला आहे. जहाजामध्ये, नावीमध्ये तिघच आहे, मी, माझी बहीण, माझी बायको आणि माझी बायको. जहाज गुरुकुंज मुद्रीपर्यंत गेली आणि जहाज पलटी झाली. माझ्याकडे 1 मिनिट आहे, मी काय करेल? तुम्ही स्वतः विचार करा. तुम्ही नावाडी आहे असं झालं, तुम्ही काय करा? फक्त 1च मिनिट देतात ते. 60 क्वेश्चनचे आन्सर द्यावं असते त्यांना. असा 1 मिनिट गेला.
कोणी म्हणाले बायकोला वाचवतो, कोणी म्हणते आईला वाचवतो, कोणी म्हणते बहिणीला. एकाला वाचवलं तर दोघं जण मरतात. सिंपल. जस्ट रिमेंबर टू द गॉड. व्हॉट इज द लॉंग फॉर्म गॉड? जी फॉर जनरेटर, ओ फॉर ऑपरेटर, डी फॉर डायरेक्टर. जो जनरेट, ऑपरेटर आणि डायरेक्ट करतो तोच गॉड आहे. जस्ट रिमेंबर टू द सहस्रारा. जे आपल्याला अध्यात्म शक्ती देते तेच उत्तर माझ्या तोंडून आलं. म्हटलं सर, हू विल नियर विथ मी, आय विल हेल्प देम. जो माझ्या जवळ असेल, बहीण बायको आहे, मी त्याला वाचवेल. आलं का लक्षात? हेच उत्तर त्यांना पाहिजे होतं. सेकंड क्वेश्चन त्यांनी विचारलं होतं, तुम्ही आंघोळीला गेलात, सर्व XYZ घेतले, साबण, ब्रश, व्हॉटेवर. तुम्ही मग्गा आत म्हणजे अंगावर पाणी घ्यायला गेले आणि त्या बाटलीमध्ये, डबक्यामध्येच नाग आहे. तुमच्याकडे 1 मिनिट आहे. व्हॉट यू शुड डू? हे क्वेश्चन असतात. आर्मी मध्ये जाण्यासाठी 5 दिवसाचे पराकाष्ठा आहे बाबा. UPSC सारखं नाही. 35 ते 10-15-20 मिनिटं तुम्ही IAS IPS होता. तुमचं स्क्रीनिंग, फर्स्ट G2, सेकंड G2, इंटरव्ह्यू, कॉन्फरन्स, फिजिकल, मेडिकल, डॉक्युमेंटेशन अँड मेरिट. म्हणून 21व्या वर्षी तुम्हाला कलेक्टर दिसायला दिसतो, पण 16व्या वर्षी कॅप्टन बात्रानं परमवीर चक्र घेऊन देशाचा तिरंगा फडकून शहीद झालेला दिसत नाही. बी क्लॅपिंग फॉर द ऑल सोल्जर. हे 16.5 वर्षीय असतात. सिंपल उत्तर दिले की मी सर ज्या कंडिशन मध्ये असेल, चांगला वाईट, मी दरवाजाच्या बाहेर पडून जाईल. कोणी म्हणे सर्पमित्राला बोलवेल, कोणी म्हणे आईला. एवढा वेळ नाही ते सापने एकदा डंक केलं की राम नाम सत्य आणि गुलाबजाम मस्त आहे. जे रियालिटी आहे ते तुम्ही सांगितले पाहिजे. म्हणजे वॉच युअर करिअर, वॉच युअर वर्ड्स, वॉच युअर ॲटिट्यूड, वॉच युअर टॅलेंट. म्हणून एक शायर म्हणतात कि खुशी को खुशी मत समझो और गम को गम मत समझो. अगर जिंदगी में होना है कामयाब तो अपने आप को किसी से कभी कम मत समझो. अपने आप को करिअर आणि कॅरेक्टर सिंपल आहे. हा पेन आहे. पेनाच्या दुकानामध्ये गेलो, पेन चालत नाही, मी विकत घेणार का? नाही घेणार. पेन चालत नाही. बरोबर आहे. कोडापे सरांकडे तुम्ही गेले लॅपटॉपला, लॅपटॉप बिबार आहे म्हणजे बिघडलं, बॅटरी नाही, व्हॉटेवर. तुम्ही सरांकडून विकत घेणार का? वैभव श्रीखंडकडे पल्सर गाडीचं शोरूम आहे. त्याची गाडी एकदम मस्त आहे, टकाटक. 1,80,000ची गाडी आहे. तुम्ही ग्रीन फाउंडेशनचा 80,000 दिले, 1 लाख रुपयात गेले. पण प्रॉब्लेम आहे, 1 लाख रुपयात वैभवनं काड्या केल्या. त्याला ऍक्सिलेटर नाही, ब्रेक नाही, तुम्ही घेणार का? का? त्याला ABC नाही. मग आपल्या जर चरित्राला दाग धब्बे लागले तर तुम्हाला या बाजार मार्केटमध्ये वाव आहे का? स्वतःच्या जीवनामध्ये वाव आहे का? मग जीवन जगण्याला किंवा जगवण्याला काही अर्थ आहे का? मग तुमच्या करिअर आणि कॅरेक्टर किती महत्वाचं आहे म्हणून आज आपल्याला समजतं. तुम्ही कुठेही जा, शेवटी तुम्हाला या लागते पोलिसांजवळ. कॅरेक्टर सर्टिफिकेट, चरित्र पडताळणी सर्टिफिकेट शिवाय तुमचा पासपोर्टही निघत नाही. आता माझा पासपोर्टाला आय गॉट माय एक्सपिरियन्स. तुमच्या खांद्यावर स्टारही लागत नाही आणि तुम्ही सिलेक्शन कॅरेक्टर सर्टिफिकेट शिवाय होत नाही. तुम्ही चाहे किती मोठ्या तुमच्या ओळखी असल्या तरी, खाजगी असेल, निमशासकीय असेल किंवा शासकीय, कारण हे ताकद पोलीस डिपार्टमेंट. म्हणजे करिअर अँड कॅरेक्टर किती महत्वाचं आहे हे फार महत्वाचं आहे. शेवटी एच फॉर हॉबी अँड हॅबिट्स. कोणाला रांगोळी येते, कोणाला वाजवत येते, कोणाला वक्तृत्व येते, कोणाला लेखणी येते, कोणाला पटक येते. व्हॉटेवर तुम्हाला जे जे येते ते नेहमी सोबत ठेवा. कारण की असं नाही ना ह्या पहिला छान रांगोळी येते म्हणून येते, आलं का, यानं बोरो प्लस लावलं म्हणून तुम्ही लिपस्टिक लावा, असं नाही ना. तुम्हाला जे जे वाटते ते करा. सचिन तेंडुलकर जर 10वीच्या इंग्लिशमध्ये नापास नसता झाला तर भारतरत्न किंग मेकर झाले नसते. आज यश म्हणजे काय, तो सचिन तेंडुलकर कडनं शिका. 10वीमध्ये जो व्यक्ती शिकतो ना त्याच्या पहिल्या धड्यामध्ये सचिन तेंडुलकरचं नाव आहे. बिग क्लॅपिंग फॉर सचिन तेंडुलकर. याला म्हणतात अभ्यास. प्रत्येक गोष्टी करताना का सर स्वामी विवेकानंदांना सहज विचारलं नरेंद्र विश्वनाथ बाबू दत्त की स्वामीजी आज आमचे विद्यार्थी 10वी होतात, 12वी होतात, इंजिनियर होतात, पण त्यांना त्यांचं ध्येय का मिळत नाही. स्वामीजीने एवढं सुंदर उत्तर दिलं की स्वामीजी म्हणतात खरी शोकांतिका ही नाही की आपण आपले ध्येय गाठू शकत नाही. खरी शोकांतिका ही आहे की आमच्या दादा आणि ताईकडे ध्येयच नाही. आहे का पाहा ना ध्येय. आज आपल्याकडे ध्येय होते का सर, आपल्या ग्रामपंचायतीला यायचं बरोबर आपण आलो. तुम्हाला जर माहित नसतं, एक जण गेला असता बाजारात, एक जण गेला असता रनिंगला, एक जण बसला असता टीव्ही पाहते, एक जण बसला असता बाकावर, एक जण निरा आता तर बेकारच काम, निरा पुरच पाहते. तू फील्ड पाहायची कुठं आहे काय म्हणजे समजा त्याच्या पुराजवळ सेल्फी घेते. पुरा जो सेल्फी घेता घेता कुल्फी होता, पण आमच्या पोलीस डिपार्टमेंटला ती बोटीच पाहा लागते. आला का लक्षात? म्हणजे किती अवयव, पण तेच आपण टायमिंग दिला तर. त्याच्या पलीकडे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की आपल्याकडे वी डोंट हॅव अ प्रॉपर टाइम मॅनेजमेंट. एका सेकंदासाठी 20 सेकंद तुम्हाला असतो. आला का लक्षात? एखाद्या पोस्ट मिळवण्यासाठी हाडाचे काढे, रक्ताचं पाणी, रक्ताचा दिवस करण्यासाठी फुकटात काहीच मिळत नाही. तुम्हाला जर छोटा भाऊ असेल ना 2-3 वर्षाचा पा, जोपर्यंत तो रडत नाही तोपर्यंत त्याची याच्याला दूधच पाजत नाही. रिअलिटी आहे. कारण अरे हातपाय हलवाच लागेल ना. असं नाही काय अरे बाबू तू रडत नाही ये असं आहे का काही. जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद देत नाही तोपर्यंत MPSC तुमच्या घरी बसणार नाही. आपल्यातच क्वालिटी आहे. सर ग्रामीण मधलेच आहे, MS 27, मी पण MS 27.
सर आपण पण नेहमी 27 बिग क्लॅपिंग करतो सरांचं. सर्व 27चे मॉडेलला ग्रामीण भागात नाही, परिस्थिती जन नाही, काहीच नाही. मग का आपण जाऊ शकतो? लोक म्हणतात की एनसीसीला व्हॅल्यू नाही. का नाही होऊ शकत? स्वतःकडे अधिक घर नसताना 28 सेक्टरला आय वॉज इन 6 मंथ. जम्मू काश्मीर, लेह लडाख, जम्मू काश्मीर, कुपवाडा, दंतेवाडा, फोर्टिना, द्रास, कारगिल, सियाचिन, गुलमर्ग, सोलमर्ग, बीबी कॅम्प, नौशेरा, राजौरी, पुंछ, उरी आणि बारामुल्ला 6 महिने ट्रेस केलं. कोण म्हणतात लोकांना घुमू देत नाही? 60 लाखाच्या हेलिकॉप्टर मध्ये घुमलो. चिता, चेतक, ध्रुव, चॉपर, रुद्र, लान्सर. काय तुमच्या क्वालिटी जर असेल तर 100% होते. लोक म्हणतात परेड नाही, राष्ट्रपती भेटत नाही. 2015-16 रिजेक्ट, 14-15 रिजेक्ट, 15-16 16-17 राष्ट्रपती परेडला गेलो तर तिथे उगा मुगा काही बसत नाही वैभव निमकर. तिथंही नॅशनल मास्टर ऑफ सेरेमनी म्हणजे 80/100च्या स्टेजवर उत्तम प्रकारचं सूत्रसंचालन केलं. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान ऑल डीजी बसलेले असतात पॅरामिलिटरीचे आणि डिफेन्सचे. 3 तास इंग्लिशमध्ये अँकरिंग, आणि जो चांगला अँकरिंग करतात त्याला भारताचा एकच अवॉर्ड मिळतो, ज्याला एक्सलंट युथ अवॉर्ड विथ नॅशनल गोल्ड मेडल बाय द मिनिस्टर ऑफ डिफेन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, न्यू दिल्ली देतो. आय एम व्हेरी लकी की 14ही महाराष्ट्र, 15ही महाराष्ट्र, 16ही महाराष्ट्र, 2017ला मी सुद्धा होतो, तो सुद्धा महाराष्ट्रालाच मिळाला. क्वालिटी असायला पाहिजे. क्वालिटी जर असतं ना 100% भेटते. मग सर राष्ट्रपती परेड आहे जे आपण 16 किलोमीटर राजपथ करतो, त्याच्यानंतर एक पीएम रॅली असते आणि शेवटी असते गार्ड ऑफ ऑनर. लोक म्हणते नरेंद्र मोदी साहेबांना भेटता येत नाही. कोण? जेव्हा नरेंद्र मोदी साहेब आमच्याकडे सेकंड मिळवून आले तेव्हा माझे कर्नलना, कमांडिंग ऑफिसरना सांगितलं, कमांडंटना, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, सर हे बोले महाराष्ट्र का बनता. मी खूप लकी सर की मला पहिल्याच दिवशीपासून कमांड मिळाली माझ्या डायरेक्टरेटमध्ये 3 राज्य, गोवा, गुजरात, महाराष्ट्र. माझ्या शिवला मी एवढं घमासन करून टाकलो की उठता बसता जेवता नीरज शिवशैली त्यांनी घेतला माझ्या डोक्यावर. डायरेक्ट दिल्लीच्या राष्ट्रपती परीक्षेचे सिनियर अंडर ऑफिसर. हे झाल्यानंतर माझा डायरेक्टर जनरल आला आणि त्याला सांगतो की सर हे गुड पोएट्स आणि ही इज अ बेस्ट शेरो शायर. त्यांनी रिपोर्ट केला नरेंद्र मोदीजींना. नरेंद्र मोदीजींनी सेकंड मिळवला तर आपको क्या आता है बोले. मग आपली झाली तोप तिथो कि दिखावे के लिए झूठी अदाकारी नहीं करते, विदुषी ताकतों से मिलकर गद्दारी नहीं करते, और शब्द से तो उल्टा कर देख लो, तारीख के पन्ने इस देश से फौजी, कभी भारत देश से गद्दारी नहीं. असं बरंच झाल्यानंतर मोदीजी म्हणतात की माझ्यासाठी काय आणलं. मराठीत मला माझ्यासाठी काय म्हटलं. सर आय मेड वन सेंटेन्स, द लॉंग फॉर्म ऑफ मोदी, मॅन ऑफ द डेव्हलपिंग इंडिया. तेव्हा अख्ख्या पीएम रॅलीमध्ये वैभव निमकरसाठी टाळ्या वाजवल्या. 100% जिथं तुम्ही लात मारता तिथं जाऊ शकता. आला का लक्षात? त्यांनी मला विचारलं तू भातकुलीचा आहे का अमृतीचा? काहीच नाही. मग दिल्लीचं राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती सोबत डिनर असेल, मुघल गार्डन असेल, ह्या गोष्टी का सांगतो? हे स्वतःचा बडेपण म्हणून बिलकुलच नाही. एखादा जर ग्रामीण भागातलं जर आम्ही जाऊ शकतो तर तुम्ही 1,00,000% जाऊ शकता. आमच्या वेळेस सर गायडन्स नव्हतो. अधिकी हा जो मोबाईल आहे अधिकी नव्हता, म्हणजे सर कोरोनापर्यंत नव्हता. हे तर आमच्या बहिणीचे उपकार की आमच्या बहिणीला आमच्या जावयानं दिले. तो काही मोबाईल टिंगटॉंग जमिनी म्हणून आमच्या ताईनं दिला. आम्ही काही नवीन घेतलं नाही. रिअलिटी आहे. आमचा लोहा लोखंड 3 टप्पर होता. पोरगा कुठं तर दिल्लीला, सर्वजण व्हॉट्सअपवर कॉल करे, आपला लोहा लोखंड 3 टप्पर. पण त्या मोबाईलमुळे आज वैभव निमकर आहे. मला तर खूप आनंद वाटते कारण की त्या मोबाईलमध्ये जे मला मेसेज येत होते, कर्नल, कमांडर, ब्रिगेडियर, एका ठिकाणी क्वेश्चन आला होता सर, दॅट टाइम आय वॉज कन्फ्युज. मी सोडला तो यूपीसीच्या मेन्सला. व्हॉट इज द मेजर डिफरन्स बिटवीन एलओसी आणि एलएसी? लाईन ऑफ कंट्रोल भारत पाकिस्तान आणि लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल भारत चायना, काय डिस्टन्स आहे नाही माहित. मग मी माझ्या कर्नल, ब्रिगेडियरला डिफेन्स स्टडी केलं, ते मला मेसेज करायचे, ती उत्तर मी लिहायचो, तसा अभ्यास करायचो. आज सर आनंद वाटतं की 1.5 वर्ष मी सातारा मिलिटरी स्कूलला होतो. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि मिरज इचलकरंजीचे 5 विद्यार्थी माझ्या सब्जेक्टमध्ये एनडीला रिकमेंडेड आहेत. एक आर्मी, एक नेव्ही, एक एअरफोर्स, एक नावल अकॅडमी, एक इंडियन कोस्ट गार्ड. आणि जेव्हा वय वर्ष आपलं 60 होईल तेव्हा माझे विद्यार्थी एक आर्मीचा, नेव्हीचा, एअरफोर्सचा, 3 चीफ होईल. त्याच्यातले 3 विद्यार्थी अनाथ आहे सर, अनाथ आहे. होऊ शकतं. त्याच्यानंतर मागच्या 8 महिन्याला बल्लारशा सैनिक स्कूलला होते तर 8 पोरं तिथले एसपीएस झाले, सर्व्हिसेस प्रिपरेटरी. काय नाही होऊ शकत? सर्व होऊ शकते, फक्त आपल्याकडे असणारी ती मानसिकता नाही, ही असली पाहिजे. 2 तुम्हाला उदाहरण देतो. एका ताईकडे गेलो सर, 2014 ते माझ्याच पुढे बसायची. मी म्हटले पार्सल काय, ताईचं वय मोठं, मी एकदम बडबडा, ताईचं माझं काय आहे. पहिल्या पेपरला ताईसोबत, दुसऱ्या पेपर सोबत असं 1 वर्ष, 2015 ताईसोबत, 2016 सोबत, 2017 पर्यंत ताईसोबत. मला समजतच नाही की जुगाड काय आहे. मी काही ताईला विचारू शकत नाही. मी कधी बोललो तर लोक म्हणजे लफडच आहे. आता मी 10 पोरासोबत बोललो म्हणजे लफडच आहे. हे तर काही कन्सिडर नाही. मी ताईला विचारू घाण करून ताईनं काही उत्तर दिलं नाही. त्या ताईला विचारलं, म्हटलं ताई तू का बरं
मला विचारू नका म्हणे दादा, मी 2-3 वेळा मर्डर मधून वाचले. म्हटलं असा कसा मर्डर? म्हणे मी नापास झाली म्हणे इंग्लिश लिटरेचर मध्ये. माझ्या आईने मला जीव द्यायला सांगितला म्हणे. मी डायरेक्ट विहिरीत जीव दिला म्हणे, पण नियत आणि निसर्गाला मान्य नव्हतं म्हणे. मी अशा विहिरीत जीव दिला म्हणे, माझा जीवच गेला नाही. म्हटलं काय ते उद्याच पेपरला छापतो. नाही म्हणून दादा ते विहिरीला पाणीच नव्हतं. दुसऱ्यांदा झालं, ताईनं ते फिनाईल असतात, फिनाईल पिते, ते फिनाईल पिली. योग एवढे चांगले की ते फिनाईलचा जो दंश आहे तो आतमध्येच नाही, वॉमिटिंग मध्ये बाहेर आलं. ताई त्याच्यातही बसली. तिसरा पर्याय होता की सुसाईड करायचा, विषय निघत नसल्यामुळे सुसाईड करायचा. बस फॅनला घेतो, बस टूलला लात मारतो. जसं सरपंच म्हणून आपण बसतो, लाईट गेली, त्या ताई फाशी घ्यायची, लाईट जायची, तिथंही बसतो. म्हणजे गेम काही जमला नाही. सांगण्यात होते काय नियत आणि निसर्गाला मान्य नव्हतं. 2015, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 मध्ये रिझल्ट लागला. ज्या पुरीकडे फक्त 3 वेळा मर्डर्स मधून ते वाचली, 20-21 मध्ये महाराष्ट्र राज्यात SC, ST, OBC, ओपन, महिला, अपंग मध्ये तेच मुलगी पर्वणी पाटील नावाची डेप्युटी कलेक्टर अमरावती जिल्ह्याचं नाव उंचावलं. याला काय म्हणतात? याला म्हणतात स्पिरिट. मग परत ताईच्या अभिनंदनासाठी गेलो. ताईला म्हटलं तुझ्याकडे घर नाही, शेती नाही, वडील 2 व्हीलर 3 व्हीलरला स्पार्क करतात, तो स्पार्क तुझ्या डोळ्यात इंटरनल एक्सटर्नल जात नाही. आमचे ताई सांगितले की वैभव तुझा बाळा क्वेश्चन चुकलं. म्हटलं ताई तू उत्तर सांग. ताई म्हटली, जेव्हा माझे वडील 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलरला स्पार्क करतात, तेव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यात, नाकात, कानात इंटरनल एक्सटर्नल तो वायू किंवा हिलियम किंवा स्पार्क जात नाही. तो वायू, तो हिलियम तो माझ्या हृदयात जातो. आणि जेव्हा पर्वणी पाटीलच्या हृदयात तो स्पार्क लागतो, तेव्हा पर्वणी पाटील 2014 पासून 2021 वर्षी MPC मध्ये डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर. याला म्हणतात सक्सेस. की काय होत्या पुरीचं? 3 वेळा नापास, 3 वेळा जीव दिलं, पण नाही ना, नियतीला निसर्गाला मान्यच नव्हतं. ME इंग्लिश तिनं यशवंतराव चव्हाण मधून मेरिट केली. आज रेशीमबागचे तिथं ताईचं ऑफिस आहे, डेप्युटी कलेक्टर, 1.5 लाख रुपये पगार, पद, पैसा, प्रतिष्ठा, पुरं जिल्हा उपराजधानीची बाब. समजलं? लगेच आता प्रमोशन सुद्धा असिस्टंट कलेक्टर आहे, कारण की डायरेक्ट MPSC पहिली पर्वणी पाटील. हे झालं. दुसरी प्रांजलीताई पाटील, UPSC 2014 पासून अभ्यास करायचे. 2016 मी गेलो नॅशनल अँकरीला. चाणक्य मंडळचे सर्व IAS IPS बसलेले सर पुण्यात बुधवार पेठमध्ये. ते झाल्यानंतर ताईला विचारलं की ताई तू उच्च न्यायालयात दाद मागितली, तुला आन्सर मिळालं नाही, हायकोर्टात नाही, सुप्रीम कोर्टात नाही, कारण त्या ताईला डोळे नाही. म्हणून IRCTC एक्झाम होती, UPSC ची, इंडियन रेव्हेन्यू कमिशनर, तिला याच्यासाठी चालू देत नव्हती रेल्वे की ते पुढीला डोळे नाही. ताई रडली ढसाढसा. 2016 गेलं, 17 गेलं, 18 गेलं, 19 गेलं, 20 गेलं आणि 21 आलं. त्याच ताईच्या सत्काराला परत मी पुण्यात गेले. म्हटलं ताई तुला आज आनंद वाटते का, तू कलेक्टर आहे? वैभव मला तुझ्याशी बोलायचं नाही, मला माईकवर बोलायचं आहे. 2016 कुठं, 2021 कुठं, परत ताईला गुन्ह्या आनंदानं हातानं पकडून आणली नाही. ताईने एकच सांगितलं, 2016ला याच दिवशी मी खूप सॅड होते, कारण UPSC मध्ये मी 8व्या नंबरला रेल्वेची कमिशनर झाली, पण मला चालवता येत नाही रेल्वे, म्हणून डोळे नाही, म्हणून सुप्रीम कोर्टानं मला न्याय नाही दिला. पण आज मला ताकद ओळखू आली की ते निसर्गाला मान्य नव्हतं. की काय ग प्रांजली, तू फक्त एका रेल्वेमध्ये 1 लाख लोक बसत असेल, तू त्याला काय झेंडी दाखवते? तू कलेक्टर होय आणि 20 लाख लोकांचं जीवनमान तुझ्या सहीवर तू बदलून टाक. तेच प्रांजली पाटील नावाची मुलगी आज बिकानेर राजस्थानचे असिस्टंट कलेक्टर म्हणून आहे. बिग क्लॅपिंग फॉर द प्रांजली पाटील. काय सांगायचं आहे उदाहरणामधनं? ज्या लोकांना हात नाही, ज्या लोकांना पाय नाही, ज्या लोकांना डोळे नाही, ते सुपर क्लासवर गॅजेट होऊ शकतात. तर मग आपल्यात काय नाही? तेही अभ्यास केला, आपण अभ्यास केला. फक्त वी डोंट हॅव प्रॉपर 3 थिंग्स, प्रॉपर इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड एक्सपिरियन्स. काहीच गरज नाही. सरांनी सांगितलं की UPSCला काय लागतं, क्लासेस काहीच लागत नाही. कुठं आमच्या बाबाला साधा साईन कुठं मारायचं हे समजत नाही, रिएलिटी आहे. पण आज वडिलांना आम्हाला खऱ्या अर्थानं आमदार नाही, खासदार नाही, पण एक इमानदार नक्की बोलवलं. बिग क्लॅपिंग फॉर द प्रत्येकाच्या. हे शिकले, आज आमचे वडील शिकले. तुम्हाला पुत्रही विचारणार आहे तुमचे आई वडील काय शिकले, तुमचं टॅलेंट इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये सांगा. संपला विषय. तुझं काय नॉलेज आहे, तुला किती एक्सपिरियन्स आहे सांगा. मग त्याच्यामध्ये एक PIQ नावाचा क्वेश्चन असतात, पर्सनल इन्फॉर्मेशन क्वेश्चनर. राईट डाऊन युअर अचिव्हमेंट. त्याच्या 16 अचिव्हमेंट टाकला. NCC, NSS, स्काउट गाईड, स्पोर्ट, नॅशनल अवॉर्ड, स्टेट अवॉर्ड, युथ फेस्टिवल, मग ट्री प्लांटेशन, ब्लड डोनेशन, हे चेकअप किंवा हेलिकॉप्टर, सर्व अशा 16 गोष्टी. त्यांनी मग मला क्वेश्चन केले की हा पुरा खरंच क्वालिटी असेल तर मग मला त्यांनी श्रीनगरचा अनुभव विचारला. 2016 मध्ये तुम्ही गेले, तिथले गव्हर्नर कोर्ट, तिथले CM कोर्ट, तिथले लेफ्टनंट जनरल कोर्ट, तिथले मेजर जनरल कोर्ट, तिथले कर्नल कोर्ट, कमांडिंग ऑफिसर कोर्ट. चालली आपली गाडी.
त्या लेह आणि लेह लडाखचे जे होते के श्रीधरन तिथले राज्यपाल होते, महबूब मुफ्ती साहेब जम्मू काश्मीरचे तिथे मुख्यमंत्री होते, ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला 28 सप्टेंबर 2016 5:55 उरी बारामुल्ला मध्ये ते लेफ्टनंट जनरल जीओसी आर निंबोरकर ते तिथे होते, ज्यांनी डीजीएमटी म्हणून कारवार समाला डायरेक्टर जनरल मिलिटरी ट्रेनिंग लेफ्टनंट जनरल सतीश देव ते तिथे होते, माझे कर्नल करांगे साहेब ते नागपूरचे होते, माझे ब्रिगेडियर सुरेश चव्हाण जे मेजर जनरल झाले ते तिथे होते. धड गोळ्या लागले. ते विचारात पडलं आणि माझ्या शब्द घेतला, मला लिहून द्यायला लागलं की तुझ्या घरातलं कोणी पीडितला कोणीतरी आर्मी अधिकारी आहे, एवढं तू बोलू शकत नाही आज आम्हाला माहित नाही. म्हटलं सर सपोज युअर शख्स यू कॅन आस्क एनी टाइप ऑफ क्वेश्चन. मग त्यांनी एका अधिकाऱ्याचं नाव काढून ठेवलं आणि रँक सांगितलं. बोले इनका क्या आहे. एका व्यक्तीवर मी 10 गोष्टी सांगितलं. म्हटलं सर हा माणूस ब्रिगेडियर आहे, हा माणसाची मराठा रेजिमेंट आहे, यांची इथे सेवा झालेली आहे, त्यांचे जे मेडल्स आहेत त्यांना सेना मेडल आहे, गॅलेंट्री मधला उत्तम सेना मेडल आहे, ह्या व्यक्तीची हे पोस्टिंग सुरू झाली आणि ही वॉज पार्टिसिपेटिंग 1971 उद्यापासून पुढे ऑपरेशन पवन, ऑपरेशन कारगिल, ऑपरेशन सियाचिन, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन लिली, ऑपरेशन सर्जिकल, या सर्व 10 गोष्टी सांगितल्या. तेव्हा कुठं रिझल्ट मिळाला. होऊ शकतं. का होऊ शकतं? तुमचं रिडिंग स्किल पाहिजे. आज स्वामी विवेकानंदांना नेहमी सांगितलंय की दररोज वाचा कोणतं तरी पुस्तक, कारण पुस्तक वाचल्यामुळे सुधारेल तुमचे मस्तक आणि वाचलेल्या मस्तकापुढे एक दिवस जग होईल तुम्हाला नतमस्तक. आज आम्ही पुस्तक वाचतो का? आज आम्ही पुस्तक नाही. आज आमची ताई 5वीत आहे, 5वीत आम्हाला सैनिकी स्कूलची एक्झाम आहे, 7वीत आहे, 7वीत मिलिटरी स्कूलची एक्झाम आहे, 8वीत RIMC ची राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज देहरादून, 10वी नंतर आम्हाला SP आहे, 11th-12th मध्ये आम्हाला ND आहे. आता तर उलट मॅडम चांगली आहे थोडा सर, मुलींना माहितच नाही की आईची एक्झाम असते. आईची एक्झाम माहिती आईची. मी 2016 सर आईचा फॉर्म भरला. इंडियन एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे जे विमान उड्डाण अधिकारी म्हणतात, विमान उड्डाण अधिकारी म्हणतात. 2016 सर 2016-17 फॉर्म भरला आणि 11 इन्फंट्री डिव्हिजन अहमदाबादला माझा पेपर झाला. पेपर पास झाला म्हणून ब्रिगेड रोड बेंगलोरला माझा इंटरव्ह्यू झाला. सर्व ह्या ताई आहे तशाच मॅडम आले. बोले चेस्ट नंबर 8 कोण आहे? म्हणजे बोला निमकर वैभव नंदकिशोर. तर बोले सर गुड, कॉंग्रॅच्युलेशन, यू आर द रिकमेंडेड अँड सक्सेसफुल फॉर दिस एक्झाम. भला आनंद वाटला. जमलो आता गेम बसला. पार्टी दादासारखे निमकर वैभव नंदकिशोर कौन है? मतलब सर नंदकिशोर तो मेरा बाप है, लेकिन मैं वैभव हूँ. हाँ मेरे को लगा. बोले आप बेटा सर क्या हो गया? नहीं बोले आपका तो सिलेक्शन हो गया. बोले तू मस्त बोले तिकडे मी त्याची मजा घेऊ. नहीं आपका तो सिलेक्शन बढ़िया हो गया बोले, लेकिन थोड़ी दिक्कत है. मैंने बोला सर को आज का आधार कार्ड वगैरह नहीं. बोले दिस वैकेंसी ओनली फॉर फीमेल नॉट फॉर मेल. ह्या जागा फक्त महिलांकरिता होता, पुरुषांकरिता नव्हत्या. मग तिथं मला रड आला. म्हटलं नाही एवढी पुरी मेहनत घेतली वाया गेली. पण आनंद वाटला की सर तेच एक्झाम मी माझ्या ट्रेनिंग मध्ये माझ्या 2 विद्यार्थ्यांना दिलं, एक नुपूरला आणि एक पल्लवी पवार. आज पल्लवी पवार मॅडम पहिल्याच झटक्यामध्ये आज तामिळनाडूमध्ये विजागचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिथे ते चीफ सेक्रेटरी ऑफिसर आहे. आणि नुपूर जस्ट आताच न्यू दिल्लीवरून पालमला तिची पोस्टिंग आहे. दोन्ही क्लास 1. फक्त 12वी झालेली व्यक्ती 90,000 रुपये पगार आहे. इंटरनॅशनलला नवरा बायको आहे सोबत फ्री, येणं जाणं फ्री. माहितच नाही आपल्याला एक्झाम. नंतर आमची ताई 10वी नंतर आर्मी मध्ये सुलभ तुमचा मार्ग झालाय, ज्याला CMP कोर ऑफ मिलिटरी पोलीस म्हणतात. 10वी मध्ये आमच्या ताईला फक्त 55% पाहिजे. 55% ज्या शिमला आहे, लखनौ आहे, पुणे आहे, लडाख आहे आणि इकडे चेन्नई आहे. या 5 ठिकाणावर तुमची भरती होते. गेल्यानंतर पेपर द्या, पेपर पास झाले फिजिकल झाले की मेडिकल झालं की डॉक्युमेंटेशन, आणि विदिन 25 दिवसाच्या नंतर तुम्हाला कॉल ऑफ लेटर होते. तुम्हाला फिजिकल मध्ये जास्त नाही, पुरुषांपेक्षा छोटस नॉर्मल आहे. 3-4 तुमचा पगार 35-40 सुरू होते. 3-4 वर्षानंतर डायरेक्ट तुमच्या खांद्यावर 1-2 स्टार लागते जर तुम्ही SCO दिली, स्पेशल कमिशन ऑफिसर. हे आम्हाला माहित नाही. सर दुसरा भ्रम, आम्हाला एनडीला जाताना सायन्स लागते. कोण म्हणते सायन्स? प्रशांत सिंग चव्हाण माझ्यासोबत 12वी आर्ट्सचा विद्यार्थी होता. आर्ट्स हरियाणाचा होता, दिल्लीला त्यानं क्लास केले. आज तो आर्मीला सध्या राईट नाऊ ही इज अ मेजर. 2016चा माझा कोर्स होईल. कसा? त्याला आर्ट्स पाहिजे होतं, त्याला नेव्ही आणि एअरफोर्सला जायचं नव्हतं. एनडी क्लिअर केली आणि त्याला विचारलं की व्हाय यू जॉइन द इंडियन आर्मी, व्हाय नॉट नेव्ही अँड एअरफोर्स. त्यांनी सरळ सांगितलं की सर आय हॅव बीन कम्प्लिटेड माय आर्ट्स अँड ओनली आय वॉन्ट टू आर्मी, आय एम नॉट इंटरेस्टेड इन नेव्ही अँड एअरफोर्स. आर्मीत लागला. 2016ला पासिंग आउट परेड झाला. 19-20 मध्ये तो कॅप्टन झाला. सध्या मेजर आहे. आर्ट्सचा. नेव्हीला जायचं असेल तर तुम्हाला सायन्स लागतं, एअरफोर्स, नाव्हल अकॅडमी, कोस्ट गार्ड, हे साऱ्या गोष्टी आहे. मग दुसरी गोष्ट, आमचा विद्यार्थी फक्त हवालदार आणि हवालदाराच्या पुढेच जात नाही. तुम्हाला एनडीए करता आलं तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरला BA, BSc, BCom ला तुम्हाला CDS नावाची एक्झाम आहे, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम, ज्याचं वय वर्ष 21 ते 25 आहे. आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, नाव्हल अकॅडमी, इंडियन कोस्ट गार्ड आहे, याच्यात चालते. सर्व इंडियन मिलिटरी अकॅडमी जायला असेल तर तुम्ही देहरादून जाऊ शकता, इंडियन एअरफोर्सला जाऊ शकता, दिंडीगुल हैदराबादला, इंडियन नाव्हल अकादमी इझमीला केरळला आहे, आणि इंडियन कोस्ट गार्डला जाऊ शकता तुम्ही दिल्लीला.
21-25 मध्ये तुम्ही अधिकारी नाही झाला तर 2127 मध्ये तुम्हाला फक्त एअरफोर्स मध्येच जायचं आहे. तुम्ही ॲपकॅटला जाऊ शकता. इंडियन एअरफोर्स कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट हे आपल्याकडे मार्क आहे. 21 ते 28 तुम्हाला इंडियन नेव्ही मध्ये आयनीट मध्ये जायचं आहे. इंडियन नाव्हल इंजिनिअरिंग एंट्रन्स त्याच्यामध्ये जाऊ शकता. ब्रँचेस आहे, एज्युकेशन आहे, लॉजिस्टिक आहे, डोमेस्टिक आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, अकाउंटंट आहे, डॉक्टर आहे, पोलीस आहे, एज्युकेशन व्हॉटेवर. एक तुम्हाला अमृतीतला विद्यार्थी सर आत्ताचा माझा कोर्समेट 2017 ला आमचं ग्रॅज्युएशन झालं, पण बाबूचं काही ग्रॅज्युएशन झालं नाही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग मधनं मेकॅनिकल. सर्व लोक झाले आमच्या बॅचचे 70 पैकी 69 लोक जॉबवर लागले प्रायव्हेट मध्ये. हा बाबू 12वी सायन्स मध्ये काही जमलं नाही, गेम फिजिक्स केमिस्ट्री अटकला, इकडून तिकडून काढला, इंजिनिअरिंग मध्ये लागला. इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट इयरला डीसी, थर्ड इयरला एका विषय एका मार्क्सनं 69 जण बॅच मध्ये लागले. आता करावं काय? इकडून तिकडून काढल्यानंतर त्याला मी ॲपकॅट सांगितलं की इंडियन एअरफोर्स कॉमन ॲप्टिट्यूड सर पहिल्याच वेळनं एवढा वेळ नापास झालेला व्यक्ती युपीएससीची एक्झाम क्लिअर झाला. ॲपकॅट इंटरव्ह्यूला गेला, त्याच दिवशी ऍक्सिडेंट झाला. शेवटला आणि दुसरा टर्म चांगल्या माणसाची किस्मत आणि वाईट माणसाची नियत बदलायला वेळ लागत नाही. ज्या माणसाला तुम्ही सडला म्हणता, बोगस म्हणता, कॅरेक्टरलेस म्हणता, नापास म्हणता, तोच व्यक्ती सर्वात आधी यशस्वी होते. लिहून द्या, कोळ्या काळ्या दगडावरची रेख आहे. आलं का लक्षात? दुसऱ्या वेळेने ॲपकॅट दिले, ॲपकॅट क्लिअर झाले, एसएसबी दिला, एसएसबी क्लिअर झाला, फिजिकल मेडिकल डॉक्युमेंटेशन. सर जो व्यक्तीची काहीच लायकी नव्हती असे त्याचे घरचे त्याचे सर्व पदार्पणवाले व्यक्ती म्हणे आज तोच व्यक्ती स्क्वॉड्रन लीडर म्हणून हैदराबादला ट्रेनिंग सेंटरला ट्रेनिंग देतो. बिग क्लॅपिंग अजून करून देतो. काय वडील काय करतात? वडील शेती करतात, आई दुसऱ्याकडे. किती वेळ नापास झाला का? तो इंजिनिअरिंग मध्ये लागला का नाही? त्याच्या नापासनं त्याला सांगितलं की तू जर पुढे गेला तर तू 100% का 1,00,000% तू एअरफोर्सला जाऊ शकतं. मग मला सांगा, असे जर विद्यार्थी जाऊ शकतो तर मग आपल्यात कोणती गोष्ट कमी आहे? आपल्यात फक्त वेळेचंच पाबंद नाही. म्हणून वेळ जर महत्वाची असली तर ईच अँड एव्हरी टाइम्स आपण आपला गोल अचीव करू शकतो. एका वर्षाचं जर तुम्हाला महत्व जाणायचं असेल तर अशा व्यक्तीला विचारा की जो व्यक्ती 10वी मध्ये इंग्लिशच्या एका मार्क्सनं नापास झाला किंवा 12वी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ मध्ये एका मार्क्सनं नापास झाला, त्याला विचारा एका वर्षाची किंमत काय असते. एका महिन्याची किंमत विचारत असताना आज आमच्या आई बहीण ताई ज्या गर्भवती महिला आहे त्या ताईला विचारा की ज्या दिदीनं आमच्या छोट्या गोंडस गोजिरवाना मुलाचा जन्म 9 महिने 9 दिवसात न देता 8 महिने 9 दिवसात दिला, ते मुलगा मोठा झाला, रिंगणला पांगळा, काही क्षणात देवाज्ञ झाला, त्याचं तीव्र दुःख किती असते ते गरोदर माता महिला एका स्त्रीला विचारा. एका हप्त्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा व्यक्तीला विचारा की जो पेपरचा संपादकीय काढतो, एडिटोरियल पेज काढतो, संपादकीय पेज काढतो, त्याच्यासाठी त्याला किती हाडाचे काळे रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करावं लागतो. त्या संपादकाला विजयाला एडिटरला विचारलं की एका हप्त्याचं महत्व काय, एका दिवसाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा व्यक्तीला विचारा की शेतकरी शेतमजूर जो आपल्या राखणदारास करण्यासाठी आपल्या शेतात जातो, शेतात राबराब राबतो, पण शेतातून घरी येईपर्यंत भुकेने व्याकुळ असलेले छोटे छोटे मुलं, त्यांच्या डोक्यात भूक आणि पोटात आग आहे, एक अन्नाचा तुकडे त्याच्या पोटात नाही, त्याला विचार एका दिवसाची किंमत काय, एका तासाची किंमत. जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा आमचे सर त्यांना विचारा एका तासाची किंमत काय, एका मिनिटाची किंमत जाणून घ्यायचं असेल तर अशा व्यक्तीला विचारा की जो व्यक्ती एमपीएससी यूपीएससीची एक्झाम पास झाला, मुंबईला त्याचा मंत्रालयामध्ये इंटरव्ह्यू 7 वाजून 15 मिनिटांना अमरावतीवरून मुंबई जाणारी एक्सप्रेस आहे, 7 वाजून 15 मिनिटाची एक्सप्रेस आहे, ती निघून गेल्याने 7 वाजून 16 मिनिटाला स्टेशनवर पोहोचला, गाडीचा झिंगझिंग झिंगाट झाला आणि पुढे अख्ख्या आयुष्यात त्याचा सैराट झाला, त्याला विचारा एका मिनिटाची किंमत काय, एका सेकंदाची किंमत जाणून घ्यायचं असेल तर अशा व्यक्तीला विचारा की जो एखाद्या कामानिमित्त सत्काराला जात आहे, त्याच्या गाडीचा घात झाला, अपघात झाला, मर्डर झाला, एवढा सर्व असूनही तो त्याच्यामधनं सुखरूप बाहेर आला, त्याला विचारा एका सेकंदाची किंमत काय. नाही एका वर्षाची, नाही एका महिन्याची, नाही एका हप्त्याची, नाही एका दिवसाची, नाही एका तासाची, नाही एका मिनिटाची, नाही एका सेकंदाच्या तृतीय भागाचं विचारायचं असेल तर सर विचारा गोकुल येवलेला जो गोल्ड मेडल तिच्यासाठी साधतो आणि काही सेकंदाला बाद होतो आणि त्याच्या हातात सिल्वर मेडल येतो, त्याला विचारा सेकंदाची किंमत काय. टाइम मॅनेजमेंट. प्रत्येक गोष्ट तुम्हाला हे करायचं आहे ना, ते करायचं तेच कर. आणि सरांनी सांगितलं ते एकदम बरोबर आहे की 3च वर्ष करा, हाय बाय होलो काही नाही. तुम्ही स्वतःला सिद्ध झाला म्हणून स्वामीजी म्हणतात की स्वतःमध्ये असायला हवी जिद्द. जिद्द असेल तर स्वतःला करू शकतो सिद्ध. एकदा जर तुम्ही जीवनात आणि जगण्यात झाले सिद्ध की सर्व जनता राहील तुमच्यासाठी सदैव कटिबद्ध, सदैव कटिबद्ध, सदैव. काही नाही लोकच तुमचे बॅनर आणि तुमचे पुतळे बसवतात. रिअली असं म्हणतात लोक की मेल्यानंतर पुतळा बसवतात, बिलकुलच नाही. उदाहरण देतो मी तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 एप्रिल 1935 ला येवल्याच्या ठिकाणी परिषद झाली. 1 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं ज्याच्यावर आरबीआय चालते. एनीबडी हु आर प्रिपेरिंग फॉर द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. भाई माधवराव बागल एका मराठा समाजानं
बिंदू चौकात कोल्हापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना पुतळा बसवला, कारकिर्दी होती ना म्हणून बसवलं. आलं का लक्षात? हे ताकद आज आपल्याला असली पाहिजे की आपण जर गेलो तर आपण काय नाही करू शकत. त्याच्यानंतर सरांनी किती सुंदर सांगितलं की स्वतःही फॉरेस्टची ड्युटी. आलं का लक्षात? मला असं वाटतं की एखाद्या परीक्षेत जर तुम्हाला अपयश नाही आला तर तुमचा एखाद्या घराचा दरवाजा बंद होतो पण बाकीच्या खिडक्या ओपन असतात. मला असं वाटतं सर तुम्ही जर एक मार्क्स नापास नसं झाला तर पोलीसमध्ये असतात, ज्याचं कोडाबी साहेबांसारखे PSI असते. पण आज वन संरक्षक कोडाबी सर स्वतःच्या सख्या बहिणीचे स्टार काढताना काय जेव्हा सर बोलत होते तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात आनंद होतो. हे तुम्हाला नाही कळणार. ज्या दिवशी तुम्ही महाराष्ट्र पोलीस अकादमीला जाता किंवा कोणातरी टेनिस सेंटरला जाता ॲज अन ऑफिसर, 1 स्टार असो की 3 स्टार असो ते एकच लेवल आहे. त्या दिवशी जो असतात ना ते फार वेगळं असते. मी सर सहज आमच्या आई वडिलांना विचारलं की बाबा तुम्हाला कसं वाटते. त्यांचा शब्द निशब्द होता. एकच शब्द मला आठवत होता की जिथं शब्द निशब्द होतात आणि बोलण्यासाठी असलेला शब्द जेव्हा अश्रूंची जागा घेतात असं बुलंद वक्तृत्वाची मैफिल होतो. पण शब्दांचा जादूगर जगात एकच आहे, फक्त आपले आई वडील, फक्त आपले आई वडील. फक्त खूप क्षण आठवा, बाकी काहीच नाही. तुम्ही मस्त स्टार आहे खांद्यावर, केन आहे तुम्हाला आहे, तुम्ही लोकांना तुम्ही सॅल्यूट देत होता. आज लोक तुम्हाला सॅल्यूट देतात नाही. गल्ली ते दिल्ली जेव्हा तुमची पालखी काढली, जेव्हा तुमची मिरवणूक काढली तेव्हा वडिलांमुळे तुमची इज्जत नाही तर तुमच्यामुळे वडिलांना होते. किती आनंदाचा क्षण आहे. पोलिसांच्या गाडीत कोणीही बसते. मी वैभवला भुक्की मारलो आरोपी म्हणून मी कोडाबी साहेबांच्या गाडीत बसेल ॲज अ चोर. आज अधिकारी आहे, आज गाडीत बसतो का? डिफरन्स आहे ना. सेम तसंच आहे जीवनाचं. तुम्ही जीवनाकडे कसे पाहता. स्वामीजीला सहज विचारलं की स्वामीजी व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सक्सेस. शेवटचे 5 मिनिट स्वामीजी म्हणतात यशाचं रहस्य हे नाही की यशाचं रहस्य हे जिवंतपणे जगण्याकडे आहे. काय म्हणतात स्वामीजी? जिवंतपणे जगा. यशाचं रहस्य विचारा कोडाबी सर. सर पहिले कसं होतं आणि आजची काय? बिफोर आणि आफ्टर जमीन आसमानचा फरक आहे. आला का लक्षात? खूप वेगवेगळं आहे. जे लोकांना आपण प्रयत्न करतो आपलेच नातेवाईक झालाच नाही का BND 8 वेळा एक्झाम देतात, काय तिथं चिवचिव बाजार कर ना काका, काही मदत नाही. नापास होतो तू दुसऱ्या लागत नाही, कोणा पुढच्या मग जाते पेपरले आम्ही जाऊ 10 मिनिटं सर लेट हो, आता ट्रेन काय आपल्या बापाची आहे हे नाही म्हणे, तो बगीचातच गेला असे हे उत्तर आम्हाला आले. पण काहीच नाही. राष्ट्रसंत सांगून गेले की चालण्यासाठी असलेले गतिरोधक आणि बोलण्यासाठी असलेले विरोधक हे असायलाच पाहिजे. आज सर मला आनंद वाटते. घर नाही, स्वतःकडे काही नाही, पण आज 3.5 लाख रुपयाचे पुस्तक माझे स्वतःचे माझ्याकडे 3.5 लाख. जिथं माझ्या आई वडिलांनी 5 ते 12चे मेडल सर फेकून दिले, याचा काय किंमत म्हणून जाडल्या अक्षरशः मीही त्याच्यात होतो. म्हणजे मी तेव्हा चोर होतो. आई घे मेडल, आई काढेच काढी, मी आईला देऊ आई एक टाके, काहीच व्हॅल्यू नव्हती. पण जेव्हा इंटरव्ह्यूची कातडी बसले तर एवढे मोठे मेडल जाडल्यानंतर मला इंटरव्ह्यू क्वेश्चन केला, ओके यू गॉट गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल, हिअर इज युअर अचिव्हमेंट, शो मी. दाखवा. तिथं तुम्हाला शो करावं लागतं. हे नाही की माझे बाबा कलेक्टर आहे, तिथं शो करावं लागतं. नंतर समजते की काय आजची सर कंडिशन आहे. ज्या घरात जिथं ठेवा, आज एवढं झालं की ट्रॉफी मेडल ठेवायला जागा नाही. का? तुमची जिथं काय किर्द आहे तेच आहे. मी सर वैभवशी काल बोलताना झालं की मोठेपणा नाही सर, मला वक्तृत्वानं काय दिलं. 2008 पासून या 31 मेला 5000 व्याख्यान, वादविवाद स्पर्धा सर्व झालं. हे 5010 व्याख्यान उद्या बुलढाणाला आहे, त्याच्यानंतर पळसोना पोलीस स्टेशनला आहे. त्याच्या असं 10 तारखेपर्यंत कंटिन्यू आहे. आणि नुकताच सर 9 तारखेला क्रांती दिन आहे. आलं का लक्षात? बिरसा मुंडा आदिवासी समाजाचे सन्माननीय समाज सुधारक थोर महापुरुष, त्यांच्याही प्रोग्रामची अँकरिंग आली. काय येतात तो? तुमच्यात जर क्वालिटी असते तर तुम्हाला लोक काहीही पुरतात. लोक म्हणतात राष्ट्रपतीला भेटत नाही, तुम्ही NCC थ्रू जा राष्ट्रपती परेडला, लोक तुम्हाला डोकर घेऊन नाचतात. ज्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला भेटत नाही त्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतात. असं राष्ट्रपती भवन नाही पाहायला भेटत. 350 खोल्या हे आम्हाला माहित नाही. राष्ट्रपती जिथं बसतात त्याच्या मागे तथागत गौतम बुद्धाचा बुक आहे. गौतम बुद्धाच्या